मागणी आहे तुमची? आता तुम्ही सगळीकडे बातम्या ऐकत असाल की आपल्या शहराचा EQ आहे, आजूबाजू परिसर आणि आपला वायू प्रदूषण अतिशय खराब आणि प्रदूषणग्रस्त असा आपला भाग त्या ठिकाणी झालेला आहे. फॉरेनमध्ये आणि आपल्यामध्ये EQचा फरक खूप जास्त प्रमाणात आहे. तो EQ आपला सुधारला तर फॉरेनमध्ये आणि आपल्यामध्ये तसा काही फरक जाणवणार नाही. जेव्हा मागे 2020 सालापासून या विषयासंबंधी मी अभ्यास करत आहे आणि त्याचा ठराव बनवण्याचं काम मी तेव्हापासूनच सुरू केलं. आम्ही जाहीरनाम्यामध्ये देखील वायू प्रदूषणासाठी ठोस उपाययोजना करणार, त्या दृष्टीने मी हा ठराव नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार करून मी तो सभागृहापुढे ठेवलेला आहे. त्यामध्ये महापालिकेच्या माध्यमातून अतिशय सायंटिफिकली 18 महिन्याचा ॲक्शन प्लॅन, मी मागे देखील बोललो की हा काय एका महिन्याचा प्लॅन असू शकत नाही, हा सातत्याने पुढे 18 महिन्याचा ॲक्शन प्लॅन त्या ठिकाणी करणार. त्यामध्ये 7 तत्वांवरती, त्यामध्ये डिटेक्शन, आयडेंटिफिकेशन, पेनलायझेशन, इरॅडिक्शन, कंट्रोल, प्रिव्हेन्शन आणि मेंटेन या तत्वांच्या वरती आपला हा प्लॅन चालणार आहे. त्यामुळे डिटेक्शन करताना एक सेन्सर्सचं जाळं नवी मुंबई शहरामध्ये पसरवलं जाणार. त्यामुळे कुठल्या भागातून हा वायू प्रदूषण येत आहे, धूळ प्रदूषण येत आहे ते आपल्याला दिसणार आहे. पहिला त्याचा मूळ स्रोत काय आहे ते कळणं खूप गरजेचं आहे, तो त्याच्यामध्ये नमूद आहे. त्याचबरोबर व्हर्टिकल प्रोफाईल करणार आहे. आज व्हर्टिकल प्रोफाईल करणारी मला वाटतं पहिली महापालिका ॲक्शन प्लॅनमध्ये असेल. त्यामध्ये थेथर्ड बलून आणि नियर स्पेस बलून हा त्या ठिकाणी सोडणार आणि व्हर्टिकल प्रोफाईल करणार. त्या बलून्सवरती सेन्सर्स लागले असणार आणि दिवसभर ते डेटा जमा करणार की वायू कुठल्या दिशेने येते, त्याच्याबरोबर कुठले पोल्युटंट येत आहेत, कुठल्या हॉटस्पॉट कुठले पोल्युटंटचे. आता काय होतं की आपलं नवी मुंबई शहर हे डोंगराच्या पलीकडे आणि किनाऱ्यावरती, मुंबईवरून पोल्युशन येतं, डोंगरामुळे ते आपल्याकडे अडतं, सॉसर इफेक्ट तयार होतो आणि आपल्याकडे त्याला जास्त EQचा फटका पडतो. देवनार आणि मुलुंडसारख्या ज्या शेपणभूमी आहेत मुंबईच्या, त्याचा परिणाम आपल्याकडे पडतो. त्याचबरोबर मी गुगलवरती बघितलं की आपला जो नॉर्मली कधी रात्री प्रवास केला तर रात्री 12च्या सुमारास जो 17 प्लाझा कोपरखैरण्याच्या दरम्यान अतिशय म्हणजे जो पावना ब्रिजच्या इकडे अतिशय असा स्मॉग टाईप प्रदूषण असतो. मी बोला हा स्मोग येतो कुठून. मी तेव्हा त्या MPCBच्या लोकांना सांगतो, तेव्हा ते शोधायला जातं, त्यांना काय भेटतच नाही. तेव्हा मी त्याचा शोध घ्यायला प्रयत्न केला तर आपल्या त्या भागाच्या डोंगराच्या पाठी एक्झॅक्टली तळोजा ही भारतातली सर्वात जास्त पोल्युशन निर्माण करणारी एक भाग आहे. आणि तो अंदाज घेतला की तिकडे दिवसभरात जे पोल्युशन निर्माण होतं ते हवेच्या संध्याकाळपर्यंत वरती जाताना हवेने आपल्याकडे येताना रात्री आपल्याकडे बसतं, त्याचा फटका आपल्याला पडतोय का, त्याचा देखील शोध घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रदूषण हा मोठ्या प्रमाणात लॉ ऑर्डर एन्फोर्समेंट याच्याशी निगडीत आहे. थर्ड पार्टी गोष्ट देखील आहे, पण महापालिका कुठे प्रदूषण करत नाही त्या दृष्टीने ॲक्शन प्लॅन केलेलं आहे. धूळमुक्त योजना त्या ठिकाणी करण्यात आल्या आहे. लेगसी धूळ ज्या आपल्या रस्त्याच्या किनारी, साईड शोल्डरला, डिवायडरच्या साईडला, ओपन प्लॉट्सवरती ते दूर करण्याचं करणार. वॉटर फॉगर जेट, पॅडल स्वीप्स तुम्ही जर बघितला तर मी साधारणपणे 90 पानाचा आराखडा आणि 80-70 पानाचे अनुसूची SOPs त्या ठिकाणी मी तयार केलेल्या आहेत. याच्यामध्ये डिटेल असा आता सभागृहापुढे मांडेन, सभागृह त्याच्यावरती चर्चा करेल आणि त्यांच्या काय सुधारणा किंवा सूचना असतील त्या मांडतील. पण निश्चितच हा प्लॅन केल्यानंतर आपला शहराचा EQI हा चांगला करण्यासाठी जरूर या ॲक्शन प्लॅनमध्ये आम्ही कटिबद्ध आहोत. आणि निश्चितच या माध्यमातून, कारण की लोक जे श्वास घेतात तो श्वास मी देखील घेतोय. श्वास काय कोणा श्रीमंत गरीबाला हा वेगळा नाही. त्यामुळे त्यांना लोकांना चांगला श्वास देणं ही आमची भूमिका आहे, कर्तव्य आहे. या दृष्टीने आम्ही पहिला म्हणजे महापालिकेनंतर पहिल्या त्या पाऊल उचलण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आणि मला वाटतं अशा प्रकारचा ॲक्शन प्लॅन पहिल्यांदा MMR रिजनमध्ये त्या ठिकाणी तयार होतोय. हा ॲक्शन प्लॅन झाल्यानंतर मी पुन्हा ॲक्शन प्लॅनचा एन्फोर्समेंट करण्यासाठी बायलॉज तयार करायला घेतलेला आहे. बायलॉजचा प्रस्ताव पुढील महासभेमध्ये मी सादर करेन. हा ॲक्शन प्लॅन महापालिका लेवलवरती अप्रूव्ह होईल, पण बायलॉज तयार केल्यानंतर तो शासन स्तरावरती अप्रूव्ह करण्यासाठी जाईल. त्यामुळे पेनल्टी लावणं, एन्फोर्समेंट करणं हे त्या बाबतीत सोप्या पद्धतीने होतील. तर मला निश्चित विश्वास आहे की या ॲक्शन प्लॅनच्या माध्यमातून वायू प्रदूषण नियंत्रण करण्याचा आपला जो धोरण आहे, जो निश्चय आहे तो निश्चित